श्री स्वामी समर्थ. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक विशाल सर. तर बघा, उद्या 10वीचा मराठी बोर्डाचा पेपर आहे. याआधी बोर्डाकडून एक मोठी आनंदाची बातमी आणली आहे. ती कुठली आहे, काय, याची पूर्ण माहिती मी तुम्हाला देणार आहे. याआधी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की प्रेस करा. त्याचप्रमाणे बघा, इथे 10वीचा एक मराठीचा बोर्डाचा पेपर कशा प्रकारे असेल, त्याच्यात IMP प्रश्न कुठले असतील याची PDF ही बनवलेली आहे. व्हिडिओच्या खाली लिंक दिलेली आहे, त्याच्यावर क्लिक करा. हा फक्त 99 रुपयांमध्ये हा कोर्स आहे. याच्यामध्ये सर्व तुम्हाला IMP प्रश्न जे की बोर्डाच्या परीक्षेत येणार आहेत याची माहिती दिलेली आहे. कशा प्रकारे ते आपल्याला येतील आणि ते कसे सोडवायचे आहेत. तर लिंक दिलेली आहे, क्लिक करा. लिंक ओपन नसेल होत तर डायरेक्टली प्ले स्टोअरला तुम्ही नाना फाउंडेशन सर्च करा. तर आपण बघूयात बोर्डाने काय निर्णय घेतलेला आहे. तर बघा, 10वीच्या बोर्डाच्या इंग्रजी असेल, मराठी, इंग्रजी, हिंदी या भाषा विषयांमध्ये ऍक्टिव्हिटी बेस प्रश्न असतात. मग याच्यामध्ये बरेचसे प्रश्न हे मुलं पेनाने किंवा पेन्सिलने सोडवतात. तर आता काही मुलांना पेन्सिलने प्रश्न सोडवले म्हणून मार्क भेटत नाहीत, अशा प्रकारची माहिती होती. आणि याची तक्रार वेळोवेळी जे पण उत्तर चेक करणार असतात, उत्तरपत्रिका, यांनी नफीस शेख यांना दिली होती. मग या नफीस शेख यांनी काय केलं, ही जी तक्रार आहे ही बोर्डामध्ये मांडली आणि बोर्डाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे 10वीचा मराठी असेल, इंग्रजी असेल, हिंदी असेल या पेपरांमध्ये आता विद्यार्थ्यांना एक दिलासादायक बातमी मिळालेली आहे. ती बातमी अशी आहे की तुम्ही जे पण ऍक्टिव्हिटी बेस प्रश्न असतील ते पेन्सिलने काढा किंवा पेनाने काढा तरी तुम्हाला मार्क भेटणार आहेत. काही वेळेस अशी बातमी होती की जर पेन्सिलने काढल्या तर ऍक्टिव्हिटी बेस मधील प्रश्नांची उत्तर ग्राह्य धरले जात नाहीत आणि त्याच्यात अर्धा मार्क दिला जातो. परंतु हा निर्णय आता पूर्णपणे बदललेला असून महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने अध्यक्ष शरद गोसावी यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे की विद्यार्थ्यांनी जरी पेन्सिलने किंवा पेनने जरी कृत्याकृती प्रश्न लिहिले असतील तरी त्याला पूर्ण 100% गुण मिळावेत, जर त्यांनी उत्तर बरोबर लिहिला असेल तर. तरी त्याचप्रमाणे मराठीचे IMP PDF हे सर्व पोस्ट केलेले आहेत. व्हिडिओच्या खाली लिंक आहे, तो फटाफट कोर्स बाय करा. तुम्ही वर्षभर कोचिंग क्लासेस लावलेले असतील, अभ्यास केला असेल, परंतु आता थोडंसं महत्वाचं त्याच्यामध्ये स्मार्ट वर्क ऍड करा आणि हे प्रश्न नक्कीच तुम्ही बाय करू शकता. 100% ते प्रश्न येतात. आपल्याला 16-17 वर्षाचा अनुभव आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. परत भेटूयात नवीन अपडेट्स सोबत. ओके, ठीक आहे, थँक्यू. स्वामी समर्थ.